गणेशाय नमः. श्री दत्त जन्माची कथा चौथी. दास विश्रामधाम करते आत्माराम महाराज यांनी रामदासांना दत्त दर्शन झाल्याच्या प्रसंगात आणखी एक दत्त जन्माची कथा सांगितली आहे. ती कथा आदराने श्रवण करावी. ती देवाची माता अनुसया, धन्य ती पतिव्रता. तिने मोठे अद्भुत व्रताचरण करून दाखविले. धन्य तिची पतिसेवा. त्रिभुवनात तिची आज्ञा कोणी उल्लंघन करत नसे. तिचे नाव घेतले तरी सर्व सौख्य प्राप्त होते, असे स्वत आत्माराम मान्य करत आहेत. जेव्हा तिने देवाचा निरोप आला तेव्हा ती अबला काकुलतीने स्तवन करू लागली. पुत्रत्वाचा सोहळा पुरवावा म्हणून तिने एक एक वरदान ज्यांनी दिले ती यथोयोग्य रीतीने गरोदर राहिली व तिला जे पुत्र झाले ते देवाच्या अंशाचे थोर व समर्थ होते. ते कुलदीपक निपजले. विधान त्यांच्या अंशापासून चंद्र जन्मास आला. मुनिश्रेष्ठ दुर्वास हा शंकराच्या अंशापासून, दत्त हाच विष्णूच्या अंशाने जन्माला. तोच आत्मारामाचा भाविकांचे सर्व ठिकाणी रक्षण करतो. भक्तीचे फळ व संस्कृतीचे वैभव असे असते की देव सहाय्य करतात, पण लोक असेच म्हणतात व ते येत नाही. गुरुराज रामदास यांनी दत्ताची आरती केली आहे. त्या अनुभव असा आहे की तिन्ही देवांच्या अंशाने दत्त जन्मला आणि व दुर्वासी नंतर जन्माला आले. रामदास आनंदाने दत्तमुनीचे पूजन करतात.